मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक सत्यकथा सांगणार आहे जी ऐकून तुमचे होश उडून जातील। मित्रांनो, आग्राच्या सिकंदरा भागात रेनकताजवळ मंगरोळ गुर्जर जंगल सुमारे 6 किलोमीटरच्या त्रिज्येत पसरले आहे, कारण ते यमुनेचे किनाऱ्यावर आहे आणि अनेकदा जंगली प्राणी इथे फिरत होते। आणि या शांततेत, रात्रीच्या अंधारात, जखमी अवस्थेत पडलेल्या 14 वर्षांच्या नीलमला जेव्हा भान आले, तेव्हा आजूबाजूला दाट अंधार होता। नीलम वेदनेने ओरडत होती। शरीराच्या प्रत्येक भागात वेदना होत होत्या। ती रात्रभर वेदनेतच राहिली होती, पण तिच्यावर कितीही अत्याचार झाले होते तरीही ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती। तहान लागल्याने तिचा घसा कोरडा पडला होता। अंगावर जखमा होत्या, पण ते जोडले गेले होते, त्यांच्यातून रक्त येत होते। अशा परिस्थितीतही नीलमने हिंमत हारली नाही। तिने थोडं धैर्य दाखवून जखमी शरीराला हलवण्याचा प्रयत्न केला। अंगात काटे सरकू लागले। असह्य वेदना सहन करून ती खाली पडली। ती काट्यांचा पलंग। ती पडून राहिली आणि सकाळ होण्याची वाट पाहत राहिली। जीवनमृत्यूच्या संघर्षात ती सकाळची वाट पाहू लागली। सकाळचा सूर्यप्रकाश तिच्या अंगावर पडला तेव्हा तिच्या आत जरा धीर आला आणि तिथून निघून गेली। 100 मीटर अंतरावर रस्त्याजवळ पोहोचलो, पण नीलम या जंगलात कशी पोहोचली आणि ही घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा। मित्रांनो, माझे चॅनल आता नवीन आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि समाजात घडणाऱ्या अशा हृदयद्रावक घटना तुमच्या समोर येत राहतात। आम्ही तुम्हाला हे सांगतो। घटनेबाबत सांगायचे तर, गावात अनेक दिवसांपासून होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। त्याच दिवशी 9 मार्च 2023 रोजी मंगरुळ येथील गुर्जर राहणारी 14 वर्षीय नील, सिकंदरा पोलिसांनी आग्रा जिल्ह्यातील स्टेशन, त्या गावात राहत होती। होळीच्या दिवशी मी माझ्या मावशीच्या घरी होळी खेळायला जात आहे, असे सांगून नील घराबाहेर पडली। आणि मी 2 तासात परत येईन, पण संध्याकाळचे 7 वाजले होते आणि नील अजून घरी पोहोचली नव्हती। त्यामुळे घरच्यांना तिची काळजी वाटू लागली आणि मग नीलमच्या घरच्यांनी पण काकूंना फोन करून विचारले, पण काकूंनी ते सांगितले, नील आमच्या घरी आलीच नाही। मग तिच्या मैत्रिणींना आणि तिच्या मैत्रिणींना फोन करून विचारणा केली, पण नीलमचा पत्ताच लागला नाही आणि नीलम घरी परत आली नाही। रात्रभर गावकरी तिच्याशी बोलत राहिले। त्यांनी नेहाचा शोध घेतला त्याच्यासोबत, पण ते अयशस्वी झाले। रात्रभर नीलमचा पत्ता लागला नाही आणि त्यानंतर 10 मार्च रोजी सकाळी 8च्या सुमारास त्याच गावातील एक सुरक्षा रक्षक जयप्रकाश त्याची ड्युटी संपवून कामावर निघाला। घर आणि त्याच्या घराचा रस्ता मंगरुळच्या जंगलातून गेला। नीलमला जाताना सुरक्षा रक्षक दिसला तेव्हा नीलमने हाताच्या इशाऱ्याने त्या गार्डला हाक मारली, पण जेव्हा सुरक्षा रक्षक तिच्यापर्यंत पोहोचला तेव्हा नीलमला पाहून रक्षकाच्या मनाचा थरकाप बुडाली, कारण नीलमची अशी अवस्था होती की तिचे कपडे फाटले होते आणि अंगावरील जखमांमधून रक्त वाहत होते। म्हणून गार्डने टॉवेल काढला आणि नेहाकडे बघितले। जयप्रकाशने तिला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की मुलगी, तू कोण आहेस आणि तुझी ही अवस्था कोणामुळे झाली, पण त्या मुलीला तिचे नावही नीट सांगता येत नव्हते आणि जयप्रकाशने तिला अनेक वेळा विचारले की तू कुठे आहेस, तू आहेस आणि तुझे नाव काय आहे। म्हणून शेवटी नीलमने हिम्मत एकवटून तिचे नाव सांगितले आणि तिच्या गावाचे नाव। त्यानंतर ती म्हणाली, माझ्या आईला फोन कर, आणि तिने जयप्रकाशला फोन नंबर सांगितला। आणि त्यानंतर नीलम बेशुद्ध झाल्यामुळे जयप्रकाश खूप अस्वस्थ झाली आणि मग जयप्रकाश नीलमने दिलेल्या नंबरवर कॉल करून संपूर्ण घटना सांगितली। नीलमच्या कुटुंबियांना सांगितले की ही बातमी घरच्यांना ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। आता घटनास्थळी बरेच लोक जमा झाले होते। त्यांनी फोन करून पोलिसांना कळवले आणि काही वेळातच नीलमचे कुटुंबीय आणि पोलीस घटनास्थळी पोहोचा। नीलमचा स्कार्फही झुडपात पडला होता आणि तिची चप्पलही काही अंतरावर पडली होती। तिचे आतील कपडेही त्याच झुडपात पडले होते। नीलमच्या डोळ्यातून, नाकातून आणि तोंडातून रक्त येत होते। त्यानंतर ती जेव्हा शुद्धीवर येते, तिला उलट्या होऊ लागतात।
मग पोलीस आणि तिचे कुटुंबीय तिला आधी दवाखान्यात दाखल करतात, जेणेकरून आधी नीलमचा जीव वाचू शकेल, कारण जोपर्यंत तिचा जीव वाचला नाही आणि नीलम शुद्धीत आली नाही तर आम्हाला कसे कळणार कोण तिची हत्या केली. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांचा अंदाज होता की काल नीलम घरातून होळी खेळायला निघाली असावी आणि कोणीतरी तिचे अपहरण करून तिला जंगलात नेले असावे आणि तिथेच तिच्यावर हे क्रूर कृत्य केले असावे. पोलीस आपला अंदाज बांधत होते, पण नीलम ते करू शकली नाही. हकीकत कळली तो आत आल्यावरच चालू शकतो आणि दुसरीकडे हा गुन्हा केल्यावर आरोपीने नेहा मेली असे समजून तिला झुडपात फेकून दिले आणि पळून गेला. पण ती अजूनही श्वास घेत होती. ती रात्रभर जंगलात पडून राहिली आणि नीलमच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. तोपर्यंत नेहालाही शुद्ध आली होती. पोलिसांनी तिच्याशी बोलणे केले कारण पोलिसांनी तिच्या आधारे तपास केला. फक्त स्टेटमेंट. तिला पुढे जायचे होते, पण नीलमचा घसा सुजला होता, त्यामुळे तिला नीट बोलता येत नव्हते. तरीही तिने कसेतरी सांगितले की काल दुपारी ती तिच्या मावशीच्या घरी जात होती आणि जेव्हा ती मावशीच्या घरी जायला निघाली तेव्हा मी सेट केले बाहेर. वाटेत मला एक बाईक चालवणारा मुलगा भेटला. तो म्हणाला, तू कुठे चालला आहेस? मी म्हणालो की मी माझ्या मावशीच्या घरी जात आहे. तर बाईकस्वार म्हणतो की मी पण तिकडे जात आहे. तू बाईकवर बस. मी तुला तुझ्या मावशीला सांगेन. मी घर सोडते. नीलम त्याच्या बाईकवर बसते, पण बाईक चालवणारा मुलगा नेहासोबत जंगलात जातो आणि जंगलात गेल्यावर तो नीलमला सांगतो की त्याला टॉयलेटला जायचे आहे आणि त्यानंतर आपण इथून निघू. तोपर्यंत ती जेव्हा येईल तेव्हा थोडे पाणी प्या आणि नीलमने पाणी प्यायला लागताच तिला काय झाले ते कळलेच नाही. नीलमने जेव्हा हे विधान केले तेव्हा पोलिसांना वाटले की नीलम खोटे बोलत आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे नीलम समजूतदार आहे. 14 वर्षाची मुलगी आणि ती मोटारसायकलवर अनोळखी व्यक्तीच्या जवळ किंवा जवळ बसू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या अनोळखी व्यक्तीच्या बाईकवर जरी बसली तरी जेव्हा तिने नीलमला पाहिले तेव्हा तिला तिच्या मावशीच्या घरी नेण्याऐवजी तो घेऊन जात होता. ती जंगलात गेली. मग नीलमने त्याचा विरोध का केला नाही? नीलमची आई रडत म्हणाली की जो कोणी तिच्या मुलीवर हे क्रूर कृत्य केले त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तिची मुलगी गावात होळी खेळायला गेली होती आणि तिचं अपहरण झालं गावातच. पण नीलमने एवढंच सांगितलं होतं की कोणीतरी पाण्यात मिसळून तिला नशा करून प्यायला दिली आणि ती बेशुद्ध झाली. पण आजपर्यंत या घटनेची सत्यता कळू शकलेली नाही. तेव्हा महिला पोलिसांनी नीलमला विश्वासात घेऊन चौकशी केली आणि तिला समजावलं की काळजी करण्यासारखे काही नव्हते, ना कोणाला घाबरण्यासारखे काही होते. तू खरे सांग, त्या दिवशी तुझ्यासोबत काय झाले? तरच आम्ही त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकू. आणि मगच नेहाने थोडी हिंमत एकवटली आणि सर्व काही सांगून तिने घटनेच्या दिवशी तिचा मित्र गणेश याला सांगितले. नीलमने तिला होळी खेळण्यासाठी गावाबाहेर भेटायला बोलावले होते. त्यानंतर नीलमने आईला सांगितले की ती होळी खेळण्यासाठी मावशीच्या घरी जात आहे. म्हणजे घरच्यांशी खोट बोलून ती गणेशला भेटायला गेली. तेव्हा गणेशने नीलमला सांगितलं की इथे खूप गर्दी आहे, चल रेणकटाला जाऊ आणि आपण तिथे जाऊन होळी खेळू. यानंतर नीलम तिकडे बसली गणेशसोबत बाईक. गणेश त्याच्या मार्गातून निघून गेला आणि तिला मिठाई खाऊ घातली. त्यानंतर त्याने बाईक उचलली आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला आणि नीलमच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला, कारण नीलमवर बलात्कार आणि खुनाचा आरोप आहे. प्रयत्नाची घटना मोठी होती, परंतु तपासात असे दिसून आले आहे की नीलमच्या आईच्या फोनवरून एका फोन नंबरवर बहुतेक संभाषण सुरू आहेत आणि आईला कल्पना नाही की नीलम आपला फोन बऱ्याच काळापासून वापरत आहे. ती बराच वेळ बोलत होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या नंबरचे कॉल रेकॉर्ड मिळवले असता तो गणेशच्या नावाने नोंदवल्याचे त्यांना समजले आणि या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गणेशला अटक केली आणि त्याची चौकशी केली असता प्रत्येकाप्रमाणे गुन्हेगार गणेशही त्याच्या बचावात हेच विधान करतो की, सर, मी नीलमसोबत काही केले नाही, पण नीलम मला भेटायला आली. आम्ही भेटलो आणि काही काळ होळी खेळली. त्यानंतर नीलमने तिला गावाबाहेर सोडले होते, कारण नीलम म्हणाली होती मला इथे टाका, कुणी पाहिलं तर खूप मोठी बदनामी होईल.
म्हणून मी तिला गावाबाहेर सोडलं होतं. त्यानंतर नेहाचं काय झालं ते मला कळलं नाही. काय झालं आणि कुणी तिला अशी अवस्था केली. पण गणेशच्या नंबरचे डिटेल्स पोलीस काढतात तेव्हा तर अशी माहिती आहे की घटनेच्या दिवशी गणेशचे लोकेशन रेनक्तामध्ये होते आणि नीलमच्या गावातही होते. म्हणजेच नेहासोबतच गणेशाची सर्व लोकेशन्स सापडली होती. त्याने एका ठिकाणी नाश्ताही केला होता, खरेदीही केली होती. मोबाईल आणि गणेशने सर्वत्र ऑनलाईन पेमेंट देखील केले होते. हे सर्व पुरावे पोलिसांकडे होते. परंतु गणेशने पोलिसांच्या प्रश्नांना नीट उत्तरे दिली नाही. पोलिसांनी त्याची कसोशीने चौकशी केली आणि जेव्हा पोलिसांनी गणेशसमोर हे सर्व पुरावे सादर केले तेव्हा आता गणेश पूर्णपणे तुटून पडला आणि त्याने संपूर्ण घटना कशी घडवून आणली याची संपूर्ण हकीकत सांगितली आणि नीलमने घटनेची सत्यता समोर आल्यावर अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक होते. खरे तर नीलमच्या 6 महिन्यांपूर्वीच गणेश नीलमच्या मंगरोळ गुर्जर या गावी त्याच्या नातेवाईकांना भेटायला जायचा. त्यांची मैत्री झाली होती. नंतर या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. वेळ असाच जात राहिला आणि त्यांचे प्रेम वाढत गेले. कधी-कधी तो या गावात आला, तो नीलमला भेटायचा. पण गणेशला नीलमकडून जे हवे होते ते त्याला संधी मिळाली नाही. कारण गणेश जयपूरमध्ये राहून सलून चालवायचा. आता तो त्याच्या गावी आला होता. 7 मार्च रोजी निघून जाते आणि 9 मार्च रोजी गणेशने होळी खेळण्याचे आणि नीलमसोबत बाईकवर जाण्याचे वचन दिले होते आणि त्यानंतर होळीच्या दिवशी नीलम गणेशसोबत तिच्या मावशीच्या घरी जाण्याच्या बहाण्याने येते. गणेश त्याचा मित्र संतोष यालाही फोन करतो आणि संतोष आल्यानंतर दोघेही तिथून दारू विकत घेतात आणि ते नीलमला कर्जदाराकडे घेऊन जातात. कर्ज सोडल्यानंतर या तिघांनी नीलमसाठी एक फोनही विकत घेतला होता आणि त्याचे ऑनलाईन पैसेही भरले होते. आता संध्याकाळ झाली होती आणि हे लोक तिथून परत येत होते. पण वाटेत जिथे जंगल आहे तिथे खूप अंधार आहे आणि ते दोघेही दारूच्या नशेत होते. यामुळे त्यांचा हेतू त्या दिशेने होता. नीलम बिघडते. मग गणेश आणि संतोष नीलम सोबत वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात. तसे म्हटल्यावर नीलमने त्यांना तसे करण्यास नकार दिला. असे कृत्य कधीच करणार नाही असे सांगून नीलम गणेशला सांगते की संध्याकाळ झाली आहे आणि तिला तसे करायचे आहे. तिच्या घरी लवकर पोहोचतो. पण गणेश वारंवार नीलमला संबंध ठेवण्यास सांगतो. तो म्हणतो आणि नीलम त्याला पुन्हा पुन्हा नकार देत राहते. जेव्हा गणेश आणि संतोषने पाहिले की नीलम त्यांचे कोणत्याही प्रकारे पालन करत नाही तेव्हा ते दोघेही नीलमला जबरदस्तीने जंगलात घेऊन जातात आणि नंतर दोघेही तिच्यासोबत वळसा घालून बलात्कार करतात. एकामागून एक. आणि या क्रूरतेनंतर त्यांना वाटले की नीलम तिच्या घरी जाऊन हा संपूर्ण प्रकार सांगेल आणि आपण पूर्णपणे अडकून राहू. म्हणूनच त्यांनी ठरवले की आता नीलमला जिवंत सोडणे योग्य नाही. त्यानंतर नीलम, गणेश आणि संतोष यांच्यावर त्यांनी केलेल्या क्रूरतेबद्दल ऐकून तुम्हालाही खूप राग येईल. तिच्यावर बलात्कार करून तिच्या दुपट्ट्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिथेच त्यांनी तिचे डोके झाडाला मारले. त्याने तिला अनेक वेळा झाडाला मारले. त्यानंतर त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्कमध्ये दारूची बाटली टाकण्याचाही प्रयत्न केला. तिच्या तोंडावर आणि डोक्यावर शेजारीच पडलेल्या विटाने अनेक वेळा वार केले आणि आताही त्यांना असे वाटते की कदाचित नीलम जिवंत आहे. म्हणून स्वतःचे समाधान करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा तिचा गळा दाबला. आता जेव्हा त्याला वाटले की नीलम मेली आहे तेव्हा तो तिला उचलतो आणि काटेरी झुडपात फेकतो आणि तिथून पळून जातो. आता त्यांना खात्री आहे नीलम आता मरण पावली आहे असे बोलले जात होते. पण सकाळी नीलम जिवंत असल्याचे समजल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकायला लागली आणि आता दोघेही कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत होते. पण त्यांना पळता येत नव्हते. यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली होती आणि या दोघांनी दिलेल्या संपूर्ण जबाबाच्या आधारे त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर दोन्ही आरोपींना कारागृहात पाठवण्यात आले. त्यानंतर संतोष आणि गणेश यांना पोलिसांनी अटक केली.
नील आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे जन्मठेप आणि 1,00,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला असून या गुन्ह्यासाठी अवघ्या 4 महिन्यात दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट करा. कृपया आम्हाला बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला आमची मेहनत आवडली तर कृपया शेअर करा. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.